स्वराज्य टीव्ही, पर्याय आमचा, निवाडा तुमचा। बुलढाणा जिल्ह्याचे वैभव असलेल्या ज्ञानगंगा वन्यजीव अभयारण्यात बुद्ध पौर्णिमेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या निसर्ग अनुभव कार्यक्रमांतर्गत वन्यप्राणी गणना उत्साहात पार पडली। 1 मे 2026 रोजी झालेल्या या प्रगणनेत एकूण 635 वन्यप्राण्यांची नोंद करण्यात आली असून यामध्ये बिबट्या, अस्वल आणि नीलगाईंची संख्या लक्षणीय असल्याचे दिसून आले आहे। ज्ञानगंगा अभयारण्यातील खामगाव परिक्षेत्रातील 23 आणि बुलढाणा परिक्षेत्रातील 21 अशा एकूण 44 मचाणांवरून ही प्राणी गणना करण्यात आली। बुद्ध पौर्णिमेच्या लख्ख चांदण्यात निसर्गप्रेमींनी वन्यप्राण्यांचे दर्शन घेतले। या कार्यक्रमासाठी विभागीय वन अधिकारी, वन्यजीव विभाग अकोला यशवंत नागुलवार, सहाय्यक वनसंरक्षक चेतन राठोड, वनपरिक्षेत्र अधिकारी दीपेश लोखंडे, पांडुरंग पाटील, प्रकाश सावळे, मानद वन्यजीव रक्षक सचिन कापुरे, तहसीलदार सुनील पाटील आणि निसर्ग संवर्धनचे प्रमुख मुन्ना शेख यांची प्रमुख उपस्थिती होती। या प्रगणनेदरम्यान विविध प्रकारचे प्राणी आढळून आले। यात सर्वाधिक 231 रानडुक्कर आणि 145 नीलगाईंची नोंद झाली। हिंस्त्र प्राण्यांमध्ये 25 बिबट्यांचे दर्शन झाले असून 29 अस्वल, 20 सायाळ, 22 ससा, 9 तडस, 28 भेडकी, 81 मोर लांडोर, 4 चिंकारा, 19 हरिण, 2 खवले मांजर, 3 रानमांजर, 16 माकड आणि 1 सांबर अशा एकूण 635 वन्यप्राण्यांची नोंद करण्यात आली आहे। वन्यप्राण्यांच्या संवर्धनासाठी आणि जैवविविधतेबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, ज्याला स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। या माहितीचा उपयोग भविष्यातील संवर्धन धोरण आखण्यासाठी होणार आहे। या मोहिमेच्या यशस्वीतेसाठी ज्ञानगंगा अभयारण्यातील सर्व वनपाल, वनरक्षक, वनमजूर, वाहनचालक व कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले। इतर ठिकाणी जसं आपण वाघ बघायला जातो, तर आता ज्ञानगंगा मध्ये आपल्याला वाघाचे दर्शनही होते। काल आम्ही सेन्सेस केला, आम्ही वाकी या ठिकाणावर मचानावर होतो आणि तिथे आम्हाला लेपर्डचे पगमार्कही भेटले, काही लोकांना लेपर्डही भेटला, पण आम्हाला 3 अस्वल व पक्षी मोठ्या प्रमाणात भेटले। हनी बजार्ड आहे, त्यामध्ये व्हाईट आय बजार्ड आहे, असे अनेक पक्षी आम्हाला तिथे दिसलेले आहेत आणि हा अनुभव खूप सुंदर आणि रोमांचकारी होता। रात्रीची व्यवस्था ज्ञानगंगा वाईल्ड लाईफ सँच्युरीने खूप छान केली आणि जेवण अतिउत्तम होतं, म्हणून आम्हाला खूप आनंद झाला आणि आता जास्तीत जास्त लोकांनी आपल्या ज्ञानगंगा अभयारण्याला भेट द्यावी हीच माझी इच्छा। धन्यवाद। बुलढाणा जिल्ह्यातील महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भीड स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा। पाहत राहा निर्भीड स्वराज्य।